जय गजानन. आजचा दिवस गुरुवार आहे आणि गुरुवारी शेअर मार्केटवाल्यांसाठी, जे शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात, जे ट्रेडिंग करतात, त्यांच्यासाठी आजचा दिवस, गुरुवारचा दिवस कसा जाणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत, म्हणजे सगळेच राशी कव्हर करणार आहोत आपण. प्रत्येक राशीच्या जातकांसाठी आजचा डे कसा असणार आहे, काय घडामोडी घडणार आहेत, लॉस होईल की प्रॉफिट येईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. सो ह्या रिडिंगला रेझोनेट होण्यासाठी आपल्या आपल्या इष्टदेवतेचं नाव घ्या आणि कमेंटमध्ये तसं जय गजानन लिहायला विसरू नका आणि या रिडिंगला रेझोनेट व्हा. तुम्हीही घ्या नाव, मी पण घेते तोपर्यंत, आणि या रिडिंगला आपण सुरुवात करूया. चला तर मग आता आपण पटापट सुरुवात करू. गुरुवारच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये काय अप्स अँड डाऊन असणार आहेत. सो सगळ्यात अगोदर आपण मेष राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ की मेष राशीच्या जातकांसाठी तुम्हाला ना आज बॅलन्स करायची, तुमच्या एनर्जीला, तुमच्या पैशांना, तुमच्या इन्व्हेस्टमेंटला बघायचंय, बॅलन्स करून चालायचं आहे. इमोशनली कुठलाही डिसिजन घ्यायचा नाहीये किंवा पैसा कुठेही कसाही इन्व्हेस्ट करून ठेवून द्यायचा नाहीये. प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात आणि जर बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे इतका पैसा आहे आणि इतक्यामध्ये तुम्हाला किती प्रॉफिट मिळवायचं आहे, हे सगळं तो चार्ट असतो ना, बॅलन्स करून चालायचंय की तुमच्याकडे किती पैसा आहे, तुम्हाला किती इन्व्हेस्ट करायचं आहे, कसा प्रॉफिट काढायचा आहे, हे तुम्हाला अगोदरच सगळं कॅल्क्युलेशन काढायचं आहे. मार्केटचे सिच्युएशन काय चालू आहे हे पण तुम्हाला बघायचे की मार्केटमध्ये काय चालू आहे, नाही चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टींना विचार करून, सगळ्या गोष्टींचा म्हणजे अभ्यास करूनच तुम्हाला आज उतरायचं आहे आणि सगळ्या गोष्टींना बॅलन्स करायचं आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे मेष राशीच्या जातकांसाठी. आता वृषभ राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर आज तुमची सिच्युएशन म्हणजे तुमचा पैसा थोडा स्टक होऊ शकतो, स्टक झालेला पण आहे. काही दिवसांपासून जी इन्व्हेस्टमेंट होती ती तुम्हाला असं वाटते की थोडासा प्रॉब्लेम आहे, पण जर तुम्ही कोणी जाणकार असेल या क्षेत्रामध्ये, तुमच्या ओळखीमध्ये त्यांची जर मदत घेतली, त्यांची जर हेल्प करून इन्व्हेस्ट करायचं म्हटलं तर तुमचा गुंतलेला पैसा निघू शकतो बाहेर. ही पण गोष्ट तेवढी खरी की तुम्ही काहीतरी पैसा गुंतवून ठेवलेला होता, आता तुम्हाला समजत नाहीये, तुम्ही ब्लँक झालेले आहात की डिसिजन काय घेऊ, तुमची सिच्युएशन थोडीशी म्हणजे स्टक झालेली आहे, तर त्याला तुम्हाला बघायचं आहे. कोणीतरी तुम्हाला योग्य असं मिळेल बघा. तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी असतील, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, किंवा आता असे भरपूर लोक असतात जे मदत करतात या गोष्टीसाठी शेअर मार्केटला, तर त्यांची मदत घ्यायची आहे आणि तुम्हाला पुढे इन्व्हेस्ट करायचं आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी आजचा डे कसा असणार आहे. सो आजच्या दिवसाची एनर्जी चांगली आहे. मागची इन्व्हेस्टमेंट ही तुमची स्टेबल आहे. आता तुम्ही पुढची इन्व्हेस्टमेंट करू इच्छित आहात तर चांगलीच एनर्जी आहे, छान आहे. पण कुठे ना कुठे ग्रोथ पण आहे तुम्हाला, म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टमेंट मध्ये ग्रोथ आहे तुम्हाला. अशी कुठलीच इन्व्हेस्टमेंट नाहीये ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ नाहीये. पण आज थोडंसं लोनलीनेस फील होणार आहे तुम्हाला. तुमची सिच्युएशन थोडीशी लोनली असणार आहे की तुम्हाला सिच्युएशन जरी नॉर्मल असली सगळी, पण मग तरी असं वाटेल तुम्हाला की मी एकटा आहे, माझ्या सपोर्टला कोणीच नाहीये वगैरे, अशी थोडीशी तुमची आजची फिलिंग असणार आहे. बाकी दुसरं काही नाही. कर्क राशीच्या जातकांसाठी जर बघायचं म्हटलं तर कर्क राशीच्या जातकांनी सगळ्या काही गोष्टी बॅलन्स आहेत तुमच्यावाल्या. तुम्ही सगळं काही बॅलन्स करून चालत आहात. फूडशी रिलेटेड जर कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायची असेल तर कीप इट अप करू शकतात. आणि आजची एनर्जी अशी आहे की तुम्ही काही गोष्टी फक्त तुमच्या पुरताच ठेवणार आहात, तुम्ही कुणालाच सांगणार नाही. म्हणजे असं असतं ना की एखादा व्यक्ती असतो खूप कन्झर्वेटिव्ह असतो, जो खूप असं कुणाला सांगत नाही फिरत, मी असं केलं, मी तसं केलं. अशी काही सिच्युएशन तुमची असणार आहे. तुमचे गोष्टी, तुमचे राज, तुमचे सगळे काही तुमच्यापर्यंत रिलेट राहणार आहेत, तुमच्यापर्यंतच तुमच्या गोष्टी असणार आहेत. आजची फिलिंग तुमची अशी असणार आहे. बॅलन्स कराल सगळं काही छान, एनर्जी पॉझिटिव्ह आहे, सगळीच छान आहे, बेस्ट आहे. आता आपण सिंह राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ की सिंह राशीच्या जातकांसाठी आजची एनर्जी कशी आहे. सिंह राशीच्या जातकांसाठी आजची एनर्जी स्टक आहे, खूप स्टक आहे. आज तुम्ही इमोशनली, म्हणजे तुमचे थॉट्स पण आज थोडेसे निगेटिव्ह झालेले आहेत. आज तुम्हाला असं की ऍक्च्युली तुम्हाला झोपेतही थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला असेल. आज झोपेमध्येही काही तुम्हाला स्वप्न पडणं, झोप व्यवस्थित न लागणं, बेचैनी होणं, ह्या काही गोष्टी तुम्हाला आज झाल्या असतील. आणि त्याच गोष्टी आज तुम्ही पूर्ण एनर्जी कॅरी करणार आहात फुल डे ला. सो ते काही व्हायला नको म्हणून आज थोडंसं
नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करा आणि आज कुठलीही मोठी रिस्क जर घेतली नाही तर बेस्ट होईल. जर कुठलीही मोठी रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही केला तर छान राहणार आहे सिंह राशीच्या जातकांसाठी. कन्या राशीच्या जातकांसाठी बघून घेऊ आपण. कन्या राशीच्या जातकांसाठी ही तीच सिच्युएशन आहे. आज टांगती तलवार तुमच्या डोक्यावर राहणार आहे. आज तुम्ही बर्डन घेतलेलं आहे स्वतःवर आणि इतकं बर्डन घेतलेलं आहे की आजची झोपही तुमची व्यवस्थित झालेली नसेल. आज म्हणजे गुरुवार आहे. आज तुमची फिलिंग थोड्या स्टक असणार आहेत. एखादा थॉट, एखादी गोष्ट तुम्ही माइंडला खूप स्ट्रेस दिलेली असेल, म्हणजे तीच गोष्ट परत 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 तुमच्या माइंडमध्ये चालते, तर अशामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकणार नाहीत व्यवस्थित. तुम्ही व्यवस्थित प्रॉपरली डिसिजन घेऊ शकणार नाही. तुमच्या डिसिजन्सला इम्प्लिमेंट करू शकणार नाहीत. सो आज जर तुम्ही थोडं शांत राहिले, थोडं देवपूजा करून घ्या, मेडिटेशन करून घ्या, शांत होण्याचा प्रयत्न करा, मंत्र चॅन्टिंग करून घ्या, तुमच्या इष्टदेवतेला रिक्वेस्ट करा की आजची एनर्जी तुमची थोडी व्यवस्थित राहू दे. आणि इन्व्हेस्ट करत असताना 10 विचार करून इन्व्हेस्ट करायची, ही गोष्ट तेवढीच खरी आहे कन्या राशीच्या जातकांसाठी. तूळ राशीच्या जातकांसाठीची आजची एनर्जी छान आहे, बेस्ट आहे. जेवढे इन्व्हेस्ट कराल तितकेच निघेल. खूप ग्रोथ आहे, पण इतकी पण अशी नाही की खूप खूप म्हणजे ₹1 इन्व्हेस्ट केल्यानंतर ₹10 निघतील असं नाही. ₹1 इन्व्हेस्ट केल्यानंतर 2च निघतील, ही पण गोष्ट तेवढीच खरी. जे ना लॉस ना प्रॉफिट अशी गोष्ट होणार आहे. खूप मोठा प्रॉफिट नाही होणार, पण ही पण गोष्ट तेवढीच खरी की लॉस पण नाही होणार आहे. स्टेबिलिटी असणार आहे. स्टेबली विचार करणारा हर्डल्स क्रिएट होऊ शकतात, पण ते हर्डल्स रिझॉल्व्ह पण तसे होतील. सिच्युएशन तुमची शिफ्ट होत जाणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी जर विचार करायचा म्हटलं तर ग्रोथ आहे, छान आहे, सक्सेस मिळेल. आज पॉझिटिव्ह असणार आहात तुम्ही, ट्रान्सपरन्सीने सगळ्या काही गोष्टी करणार आहात वृश्चिक राशीचे जातक. पण अग्रेसिव्हनेस येऊ द्यायचं नाही, इगो तुमच्यामध्ये येऊ द्यायचं नाही. आजच्या दिवशी प्रॉफिट निघतोय म्हणून व्यक्तीच्या माइंडमध्ये लगेच इगो येऊन जातो. अग्रेसिव्हनेस मध्ये लगेच पुढचा डिसिजन काहीतरी तुम्ही चुकीचा घेऊ शकतात. त्याच्यासाठी काम कूल राहून सगळ्या काही गोष्टी करायच्या आहेत. बॅलन्स करायचा आहे सगळ्या गोष्टींना. बॅलन्स राहून सगळं काही बेस्ट करायचं आहे तर बेस्टच होईल. धनुराशीच्या जातकांसाठी जर आजचा विचार करायचा म्हटला तर धनुराशीच्या जातकांसाठी आजचा दिवस छान असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे. जे काही हर्डल्स होते ते आता रिझॉल्व्ह होत आहेत. सगळे प्रॉब्लेम क्लिअर होत आहेत, सगळे काही छान होत आहेत. इमोशनली चांगला डिसिजन घ्याल. आज तुमचं इमोशनल बॅलन्स राहणार आहे आणि डिसिजन पण तितका छान घेणार आहात तुम्ही. म्हणजे डिटर्मिनंट राहून घेणार आहात, पॉझिटिव्हिटीमध्ये घेणार आहात. तुमच्याकडे तितकी ॲथॉरिटी, तुमचे प्लॅनिंग पण तितक्या आजच्या दिवसाच्या खूप परफेक्ट आहेत. जे प्लॅन केलेला होता ते प्लॅनला छान पद्धतीने ग्रोथ आहे. आज छान आहे, बेस्ट आहे. मकर राशीच्या जातकांसाठी आज आपण बघून घेऊ की मकर राशीच्या जातकांसाठी छान दिवस आहे, मस्त आहे, छान एनर्जी आहे आजच्या दिवसाची. तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं असेल बिंदास इन्व्हेस्ट करा. आजचा दिवस तुमचाच आहे. युनिव्हर्स तुमच्या बाजूने असणार आहेत. एंजल्सच्या ब्लेसिंग तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. फक्त आज शेअर मार्केटला म्हणजे शेअर ट्रेडिंग करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या एंजल्सचं नाव घ्यायचं आहे, इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे, मग सुरुवात करायची आहे. तुमचं पार्टनरचे जर काही सजेशन्स असतील तुम्हाला आजच्या दिवसाला तर ते ऐकायचं आहे. पार्टनर कोणी असू शकतो, लाईफ पार्टनर असेल, लाईफ पार्टनरचं जास्तच इफेक्ट पडेल. पण जर कुठल्या बिझनेसचा पार्टनर वगैरे असेल, कोणी असेल, जर तुम्हाला सजेशन्स दिलं तर ते ऐका, ते फॉलो करा, त्यांच्या ब्लेसिंग्स घ्या आणि तरच पुढे हे करा. म्हणजे ग्रोथ मग जास्तच छान पद्धतीने होईल. कुंभ राशीच्या जातकांसाठी आता आपण बघून घेऊ की कुंभ राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस कशा असणार आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी स्टेबल डे आहे. आज स्टेबिलिटीने सगळ्या काही गोष्टी करणार आहात. तुमच्याकडे ना तितकं पॉवर आहे, तितके व्हिज्युअलायझेशन आहे तुमच्याकडे की काय होऊ शकतं. तुम्ही ॲनालिसिस खूप छान करणार आजच्या दिवसाला. म्हणजे सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित डिटर्मिनंट राहून तुमचे एक्सपिरियन्स जे आहेत ना ते सगळे याच्यामध्ये तुम्ही आज लावणार आहात आणि तुमच्या एक्सपिरियन्सला तितकीच ग्रोथ मिळणार आहे. ही पण गोष्ट तेवढीच खरी आहे. कुंभ राशीच्या जातकांसाठी गुरुवारचं सिच्युएशन आहे ही तर छान आहे. एंड ऑफ द डे तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतील. आज स्टेबली तुम्ही इन्व्हेस्ट करणार आहात आणि स्टेबली तुम्हाला सगळ्या काही गोष्टी मिळणार आहेत. फ्रुटफुल रिझल्ट मिळतील आज तुम्हाला. सगळंच काही छान होईल. एनर्जी छान आहे. अग्रेसिव्हनेस येऊ देऊ नका, फक्त निगो येऊ देऊ नका आजच्या दिवसाला. मीन राशीच्या जातकांसाठी जर आजचा दिवस बघायचा म्हटलं, आज सेलिब्रेशनचा डे आहे तुमच्या आजचा. फ्रुटफुल रिझल्ट आहे आणि आज म्हणजे तुम्हाला ग्रोथ इतकी चांगली असणार आहे ना की पूर्ण सगळं म्हणजे तुमचे फॅमिली फ्रेंड्स सुद्धा तुमच्यासोबत अटॅच होणार आहेत.
इतकं छान आहे. इमोशनली इतके स्ट्रॉंग असणार आहात तुम्ही. ते 3 पटीने इमोशनल होऊन सगळ्या काही गोष्टी करणार आहात. बेस्ट करणार आहात. सगळं काही छान. म्हणजे तुमचे डिसिजन खूप छान असतील. तुमचं ऐकूनही तुमचं रिलेटिव्हज म्हणजे जे तुमच्या रिलेशनमध्ये असतील तेही इन्व्हेस्ट करतील. इतकं डे आजचा छान असणार आहे. पॉझिटिव्ह असणार आहे. छान असणार आहे. सो आज काय पाहिजे तुम्हाला? सगळा दिवसच तुमचा आहे असं समजा. पॉझिटिव्हिटीमध्ये बसाल, छान बसाल. इन्व्हेस्ट करत असताना मस्त एनर्जी स्टार्ट होत आहे तुमची वाली. गुरुवार आहे तर गुरुवार तुम्हाला, आजचा गुरुवार तुम्हाला खूप छान पद्धतीने गुरुग्रहाची एनर्जी तुमच्या पर्यंत पोहोचत आहे आज, असंही समजा मीन राशीच्या जातकांनी. ही जनरल रीडिंग आहे. मी नेहमी सांगते की ही जनरल रीडिंग आहे. जर आवडली असेल, रेझोनेट झाली असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि हो, लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.